त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं, त्यांना 3 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केलं, त्यांना विरोधी पक्षनेता केलं, 18 वर्ष सोन्याचा चमचा दिला, मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं. तर जर भाग्यश्रीताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादांना स्वतःच्या काकाच्या पाठीत चुरा खोपसला, त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका. आणि जे अजितदादा तुम्ही सांगताय की भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, ती बापाची झाली नाही तर जनतेची काय होणार? मग दादा तुम्ही देखील काकाचे झाले नाही, लोकांचे काय होणार? ज्या माणसाने स्वतःच्या चुलत्याला फसवलं, चुलत्याचा पक्ष चोरला, त्या माणसाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. लाडकी बहीण कुणी म्हणावी? अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं, ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागले, तर हे महाराष्ट्राला पटणार आहे का? जन अपमान यात्रा. खरं तर त्या यात्रेचं नाव जनसन्मान असायलाच नाही पाहिजे, कारण जनतेचा अपमान करून, गद्दारी करून जी यात्रा निघते ती जन अपमान यात्रा असते. आता अजितदादा सगळ्यांना म्हणले असतील ना इथं भाषणात, 1500 रुपये देतो माझ्या बहिणीला, राख्या बिक्या बांधून घेतले असतील ना? घेतले का? आता भुसारा साहेब, लाडकी बहीण कुणी म्हणावी? अजितदादाच्या तोंडात लाडकी बहीण हा शब्द शोभतो का? ज्या माणसानं स्वतःच्या बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत छळलं, ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागले, तर हे महाराष्ट्राला पटणार आहे का? स्वतःच्या बहिणीला त्रास दिला, त्यांना छळलं आणि आता लाडकी बहीण म्हणताय. अरे महिलांच्या बद्दलचा आदर तुम्ही आम्हाला काय सांगताय? आता हे लोक जातीपातीचं राजकारण करतील, धर्माचं राजकारण करतील. जे जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करू पाहतात त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. आज जवान मरतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, या सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही. हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे. सुरजागड सारख्या प्रकल्पामध्ये पैसे खायचे एवढंच या सरकारचं काम आहे. यांना तुमच्या माझ्या रोजगाराचं घेणं देणं नाही, यांना तुमच्या माझ्या शेतीमालाला भाव मिळतोय का नाही त्याचं घेणं देणं नाही, यांना त्या ठिकाणी महागाई वाढली त्याचं घेणं देणं नाही. म्हणून असं सरकार हे आपल्याला गाडायचंय. आज अजितदादा बोलतायत, त्या अजितदादांना आता भाग्यश्रीताईच तुमचं मी भाषण ऐकलं नाही, पण मला एक गोष्टीची खात्री आहे की तुम्ही तुमच्या भाषणात वडिलाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार नाही. कारण जे अजितदादा इथं येऊन ज्ञान पातळत होते, त्या अजितदादाने बारामतीच्या भाषणात शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. तुम्ही तुमच्या बापाचं घर चोरणार नाहीत, जावई चोरणार आहेत का? नावावर काय करणार नाही ना? पण जे अजितदादा तुम्हाला उपदेशाचे डोस पाजत होते, त्या अजितदादानं स्वतःच्या वडिला समान चुलत्याचा पक्ष चोरला. त्यांना इथं येऊन बोलायचा अधिकार आहे, त्यांना टीका करायचा अधिकार आहे. आज ते बोलतायत कारण ही सगळी जी टोळी आहे ही गद्दारांची टोळी आहे. या गद्दारांच्या टोळीला मित्रांनो आपल्याला धडा शिकवायचा आहे. महबूब शेख म्हणाले की 8 दिवसापूर्वी येथे एक यात्रा झाली, ती यात्रा म्हणजे जन अपमान यात्रा. त्या यात्रेचे नाव जनसन्मान यात्रा नाही पाहिजे, कारण जनतेसोबत गद्दारी करून जी यात्रा निघते ती यात्रा जन अपमान यात्रा असते, असा टोलाही महबूब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेला लगावला. त्या यात्रेत बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबाबत विधान केले. त्यांना मुलगी सोडून जाते याचा राग अनावर झाला. आत्राम म्हणाले की त्यांना नदीमध्ये फेकले पाहिजे. आत्राम साहेब, तुमची मुलगी आहे, राग येणं साहजिक आहे, पण तुम्ही भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले, तर तुम्हाला आता भाग्यश्री ताईला नदीत फेकावे वाटले. एवढा राग आला. पण बाबा, तुमच्या स्टेजवर जे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते, त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांना 3 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केले, त्यांना विरोधी पक्ष नेता केले, त्यांना आमदार केले, राज्यमंत्री केले, 18 वर्षे सोन्याचा चमचा तोंडात दिला. त्या अजितदादांनी स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खुपसला. त्यांना कुठे फेकायचे हे पण सांगून टाका, अशी टीकाही महबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. अजितदादा, तुम्ही त्या कार्यक्रमात सांगता भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले, ती बापाची झाली नाही, ती जनतेची काय होणार? मग दादा, तुम्ही देखील काकाचे झाले नाहीत, मग लोकांचे काय होणार? असंही महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे. तर महबूब शेख यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.